विधान परिषदेत? ही मागणी केलेली आहे आम्ही. आणि मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये तो जिल्हा परिषद सदस्य होता आणि लोकांमध्ये संपर्क आहे आणि निश्चितपणाने मागणी केलेली आहे. आणि जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेना म्हणून किंवा भाजपा म्हणून निवडणुका आता महापालिकेच्या असतील, काही ठिकाणी नगरपालिकेच्या आहे, एकत्रित लढलो आहे. त्यामुळे निश्चितपणाने ही जागा आम्हाला मिळाल्यावर प्रतापची आम्ही मागणी केलेली आहे. भाऊ, ही भाजपाची जागा आहे, मात्र दावा भाजप देखील करतात आहे, तर मग कशा पद्धतीचं हे ॲडजस्टमेंट असणार आपलं? कशा पद्धतीचं ॲडजस्टमेंट असणार? भाजप पण देखील दावा करते. आता कसं 16 जागा आहे, त्याच्यामध्ये एक्सचेंज काही जागा झाल्या. एखाद्या वेळेस शिवसेनेच्या जागा, मतं जास्त असलेली जागा एखाद्या वेळेस भाजपाला गेली किंवा NCPला गेली तरी ही जागा आम्हाला येऊ शकते. आता ते वरच्या लोकांचं गणित आहे, ते काय करतील त्याच्यावर डिपेंड आहे. नाशिकची जागा जी आहे ही भाजप मागायला तयार आहे आणि जळगावची जागा जी आहे ही इकडे येणार आहे, तर तसं फेरबदल होऊ शकतं का पुन्हा? हे माझ्या हातात नाही ना, शेवटी निर्णय हा वरच्या हातात आहे. एकीकडे आपल्या चिरेला जागा नाही सोडली तर आपला पुढची भूमिका काय असणार आहे भाजपाने? ते आता ह्या निर्णयावर कोणीच नाही आहे. शेवटी महायुतीच्या निर्णयावर आम्ही आहोत. महानिर्णय तो युती याच्यावरच आम्ही ठाम आहोत. आणि मी एक जबाबदार मंत्री आहे, त्यामुळे काही गोष्टी मी बंधन पाळणारा माणूस आहे. निश्चितपणाने ते पाळेल. जरी जागा नाही मिळाली तर अपक्षाची तयारी असणार आहे? नाही, अजून तसं काहीच नाही. तिकिटाची मागणी आहे, तर दुसरीकडे आपल्याच मतदारसंघ म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्याचे किशोर पाटील देखील आहेत, ते देखील या ठिकाणी आपल्या मुलाचं त्याचं मागणी काय, त्यांचा मुलगा काय, माझा मुलगा काय वेगळा नाही आहे, पण त्याचं वय 28 आहे आणि ते आता आमदार आहे, त्यामुळे त्यांना या गोष्टी माहिती असायला असल्या पाहिजेत. 30 वर्ष वय याला पूर्ण लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी तो माझा नातू लागतो नात्याने, सुभीत. भाऊ, काय सांगणार? निवडणुकी जवळ आलेली आहे, निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे, कशा पद्धतीचं आपलं आता राजनीतीचं स्ट्रॅटेजी असणार आहे? नाही, आता सध्या अजून जागा वाटपाचं चर्चा या ठिकाणी सुरू आहे. जोपर्यंत वरच्या स्तरावर हा निर्णय होत नाही, तोपर्यंत खाली सूचना जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण बोलणं उचित नाही, असं मला या ठिकाणी वाटतं. विधान परिषदेसाठी आता रस्सीखेच मोठ्या प्रमाणात चालायला पाहिजे ना. भाजपाकडे ही जागा आहे जळगावची. रस्सीखेच वगैरे काही नाही आहे, आमची मागणी आहे आणि त्यांची मागणी असणं स्वाभाविक आहे. आणि वरच्या नेत्यांमध्ये काही जागा ज्या अदलबदल होणार आहे, त्याच्यामध्ये जर झाली तर जळगाव ही जागा आम्हाला सोडावी. कारण की मागच्या काळामध्ये 2 टर्म आम्ही शिवसेना म्हणून या जागेवर लढलो होतो आणि जिंकलोही होतो. नंतर ही जागा BJPला जरी आली तरी BJPबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही त्यावेळेसही मदत केलेली आहे. आम्हालाही वाटतं की यावेळेस आम्हाला जर दिली तर बरं होईल. आणि मला वाटतं की शेवटी हा आमचा मागणीचा विषय आहे. वरच्या चर्चेवर हा सगळ्या गोष्टी अवलंबून आहे आणि वरती मला खात्री आहे की जळगाव ही जागा शिवसेनेला सुटेल. एकीकडे श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेकडे असल्याची जागाचा दावा केलेला आहे, तर दुसरीकडे जळगावची जागा ही जी आहे ही आपल्याकडे असल्याची मागणी केलेली आहे नाशिकच्या जागेच्या तुलनेत. नाशिकला भाजपा द्यायचं आणि जळगावला शिवसेना द्यायचं असं बोललं जात आहे. खरं आहे असं? मला काही माहीत नाही, कारण की शेवटी हा वरचा निर्णय आहे. मी या गोष्टी मला माहीत नाही आहे, पण आम्ही मागणी केलेली आहे आणि ती मागणी मला तरी असं वाटतं की शिवसेनेकरता किंवा भाजपाकरता जे नेते मंडळी ठरवतील तो निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य राहणार आहे. ऑपरेशन टायगरमध्ये यदि विचार केला तर 6 पैकी 5 खासदार जे आहे तयार आहे, मात्र 6वे खासदार अद्यापही तयार नाही आहे. नेमकं काय आहे? ते शिंदे साहेब आहे, आता ते काय करतील आपल्याला काही सांगता येत नाही. कारण की ते त्यांच्या बाबतीमध्ये विचार करणंही फार लांबच्या गोष्टी आहे. कारण की ते जे ठरवतात ते करून दाखवतात, हे गुवाहाटीवरून आपल्या लक्षात आलं असेल. हो, प्रताप भाऊंचं नाव आघाडीवर